नमस्कार, स्वागत आहे. आपण रोज जे तंत्रज्ञान वापरतो ते सगळे एका अदृश्य पायावर उभा आहे, नाही का? हा पाया म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर आपल्या प्रत्येक गॅजेटच्या आत लपलेले ते चिमुकले बिल्डिंग ब्लॉक्स म्हणजेच इलेक्ट्रॉनिक घटक. चला तर मग आज याच अदृश्य जगात डोकावून बघूया आणि त्याचं रहस्य उलगडूया. कधी विचार केलाय का की आपण जो स्मार्टफोन वापरतो त्याच्या आत नेमकं काय असतं? तो काही रिकामा बॉक्स नाहीये, उलट ते एका गजबजलेल्या शहरासारखं आहे जिथे लाखो छोटे छोटे घटक एका तालात काम करत असतात. आज आपण याच शहराला भेट देणार आहोत आणि त्यातल्या दोन मुख्य वस्त्या किंवा दोन वेगळी जगं समजून घेणार आहोत. तर या इलेक्ट्रॉनिक शहरात फक्त दोनच प्रकारची वस्ती आहे, दोन पूर्णपणे वेगळी जगं. हा फरक समजायला अगदी सोपा आहे, पण गंमत म्हणजे संपूर्ण आधुनिक इलेक्ट्रॉनिक्सचा पाया ह्याच एका फरकावर टिकून आहे. हा नियम अगदी पक्का लक्षात ठेवा, हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. पॅसिव्ह घटक ऊर्जेला फक्त मॅनेज करतात, म्हणजे तिचं व्यवस्थापन करतात, पण ॲक्टिव्ह घटक ते ऊर्जेला कंट्रोल करतात, तिला नियंत्रित करतात आणि हवं तर वाढवू पण शकतात. म्हणजे बघा, एक गट फक्त ऊर्जेची काळजी घेतो तर दुसरा गट तिला हवी तशी दिशा देतो, तिला चालवतो. हाच तो या दोन जगांमधला सगळ्यात मोठा आणि मूळ फरक आहे. चला आता पहिल्या जगात प्रवेश करूया, पॅसिव्ह घटकांच्या जगात. यांना आपण सर्किटमधले ऊर्जा व्यवस्थापक म्हणू शकतो. खरं सांगायचं तर यांच्याशिवाय कोणतंही सर्किट पूर्णच होऊ शकत नाही. मग पॅसिव्ह घटक म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत हा असा घटक आहे जो स्वतःहून ऊर्जा तयार करू शकत नाही किंवा करंटच्या प्रवाहावर नियंत्रणही ठेवू शकत नाही. तो फक्त 3 गोष्टी करू शकतो: ऊर्जा साठवू शकतो, ती वापरू शकतो किंवा सोडून देऊ शकतो. हे सर्किटमधले असे सदस्य आहेत जे शांतपणे आपलं मूलभूत काम करत राहतात. या पॅसिव्ह जगात 3 मुख्य नागरिक आहेत. पहिला आहे रेझिस्टर, जो विजेच्या प्रवाहाच्या मार्गात अडथळा निर्माण करतो. दुसरा आहे कपॅसिटर, जो विद्युत क्षेत्रामध्ये म्हणजे इलेक्ट्रिक फील्डमध्ये ऊर्जा साठवतो. आणि तिसरा आहे इंडक्टर, जो चुंबकीय क्षेत्रामध्ये म्हणजे मॅग्नेटिक फील्डमध्ये ऊर्जा साठवतो. हे तिघे मिळून सर्किटमधल्या ऊर्जेचा प्रवाह अगदी संतुलित ठेवतात. यातल्याच एका घटकाकडे म्हणजे इंडक्टरकडे जरा जवळून पाहूया. वाटायला हा एक साधा घटक वाटेल, पण तसं नाहीये. एक साधा दिसणारा इंडक्टर सुद्धा किती वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो. त्याचा कोर म्हणजे आतला भाग हवेचा आहे की लोखंडाचा, त्याच्या वायरची गुंडाळी एकपदरी आहे की अनेक पदरी आहे, या प्रत्येक गोष्टीवर त्याचे गुणधर्म अवलंबून असतात. यावरून एक गोष्ट लक्षात येते की प्रत्येक पॅसिव्ह घटकातही किती बारकावे दडलेले आहेत. चला आता पॅसिव्ह जगातून बाहेर पडूया आणि ॲक्टिव्ह घटकांच्या गतिमान डायनॅमिक जगात प्रवेश करूया. यांना आपण विद्युत नियंत्रक किंवा इलेक्ट्रिसिटी कंट्रोलर्स म्हणू शकतो. हेच ते घटक आहेत जे सर्किटला खरं तर स्मार्ट बनवतात. ॲक्टिव्ह घटक म्हणजे सर्किटमधले गेट्स आणि स्विचेस. ते विजेच्या प्रवाहावर नियंत्रण ठेवतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते सिग्नलला वाढवू शकतात, म्हणजेच ॲम्प्लिफाय करू शकतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हे सगळं करण्यासाठी त्यांना बाहेरून पॉवरची, ऊर्जेची गरज असते. ते स्वतःहून ऊर्जा निर्माण करत नाहीत. ॲक्टिव्ह घटकांमध्ये जो सर्वात मूलभूत म्हणजे फंडामेंटल घटक आहे तो म्हणजे डायोड. डायोडचं काम खूपच सोपं आहे. तो विजेला फक्त आणि फक्त एकाच दिशेने जाऊ देतो. जणू काही विजेसाठी तो एक वन वे रस्ताच आहे. आणि ही गोष्ट खूपच इंटरेस्टिंग आहे. डावीकडे जो दिसतोय तो आहे खरा डायोड, जो आपल्याला सर्किट बोर्डवर दिसतो. आणि उजवीकडे जे आहे ते आहे त्याचं चिन्ह, जणू काही त्याची सांकेतिक भाषा. इलेक्ट्रॉनिक्समध्ये ही खऱ्या जगातली आणि ब्लूप्रिंट मधली भाषा समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं. आणि गंमत म्हणजे या एका साध्या डायोडच्या आयडियावर आधारित कितीतरी स्पेशल पर्पज डायोड्स बनवले जातात. उदाहरणार्थ झेनर डायोड हा एका खास व्होल्टेजवर करंटला उलटं वाहू देतो. मग आहे फोटो कंडक्टिव्ह डायोड, जो लाईटवर रिॲक्ट करतो. आणि हो, आपल्या सगळ्यांचा लाडका LED म्हणजे लाईट एमिटिंग डायोड. त्यातून करंट गेला की तो मस्त प्रकाश देतो. आपण रोजच बघतो त्याला. आणि आता भेटूया एका खऱ्या गेम चेंजरला, ट्रान्झिस्टरला. याला 20व्या शतकातला सगळ्यात महत्त्वाचा शोध मानला जातं. का? कारण हा छोटासा घटक एकाच वेळी स्विचचं कामही करतो आणि ॲम्प्लिफायरचं कामही करतो. आणि याचा एका क्षमतेने अक्षरशः जग बदलून टाकलं. डायोडप्रमाणेच ट्रान्झिस्टरचंही एक खरं रूप आहे आणि एक सांकेतिक चिन्ह आहे.
सर्किटच्या नकाशावर NPN आणि PNP ह्या प्रकारांसाठी वेगवेगळी चिन्ह वापरली जातात. विश्वास बसणार नाही, पण ह्याच चिमुकल्या घटकामुळे आजचे कम्प्युटर्स आणि स्मार्टफोन्स शक्य झाले आहेत. डायोड आणि ट्रान्झिस्टरच्या पलीकडेही ॲक्टिव्ह घटकांचे एक मोठं कुटुंब आहे. चला त्यातल्या काही खास सदस्यांची अशीच एक छोटीशी ओळख करून घेऊया. इथे आहेत SCR, डायाक आणि ट्रायाक. हे तिघेही आहेत स्विचच, पण प्रत्येकाची खासियत वेगळी आहे. SCR हा एक हेवी ड्युटी स्विच आहे जो जास्त पॉवर हाताळू शकतो, तर ट्रायाक दोन्ही दिशांनी येणाऱ्या AC पॉवरला कंट्रोल करू शकतो. आपल्या घरातल्या फॅनच्या रेग्युलेटरमध्ये किंवा लाईटच्या डिमरमध्ये असाच काहीतरी घटक सापडेल. आणि यादीत पुढे आहेत UJT आणि FET हा एक वेगळ्या प्रकारचा ट्रान्झिस्टर आहे जो करंटने नाही तर व्होल्टेजच्या इशाऱ्यावर काम करतो. ही तर फक्त एक झलक आहे. आधुनिक सर्किट्समध्ये अशा अनेक प्रगत घटकांची एक अख्खी फौजच असते जी एकत्र मिळून काम करते. तर मग आपण दोन जगं पाहिली, एक व्यवस्थापकांचं आणि दुसरं नियंत्रकांचं. आता हे पाहूया की जेव्हा ही दोन जगं एकत्र येतात तेव्हा नेमकी कोणती क्रांती घडते. तर या सगळ्या चर्चेचं सार काय आहे ते हे आहे. पॅसिव्ह घटक ऊर्जेच्या प्रवाहाचं व्यवस्थापन करतात, ॲक्टिव्ह घटक त्यावर नियंत्रण ठेवतात. आणि जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात तेव्हा ते अक्षरशः सर्व काही तयार करतात, आपल्या फोनपासून ते थेट अंतराळ यानापर्यंत. फक्त दोन. आजच्या इलेक्ट्रॉनिक्सची सगळी अविश्वसनीय गुंतागुंत याच दोन मूलभूत प्रकारच्या घटकांवर अवलंबून आहे. एक आहे व्यवस्थापक आणि दुसरा आहे नियंत्रक. किती सोपं आहे हे, पण तितकंच शक्तिशाली. आणि जाता जाता हा एक विचार करण्यासारखा प्रश्न. हे साधे वेगवेगळी कामं करणारे लहान लहान घटक हे एकत्र येऊन अशी कोणती सिम्फनी तयार करतात ज्यामुळे आजचं हे सगळं जटिल तंत्रज्ञान अस्तित्वात येतं. जरा विचार करा.